नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता अर्जुन डिलिव्हरी बॉय बनत सचिनच्या मागोमाग साक्षीच्या घरापर्यंत गेलेला असतो आणि त्याचा पाठलाग करत तिच्या घरी जाताच खूप मोठ्या गोष्टीचा, खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने सचिनच्या मिठीमध्ये साक्षीला पाहताच साक्षी शिखरे जिवंत असल्याचं सत्य त्याच्यासमोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुन आणि सायली हे दोघे जण सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात कुणी घडून आणला, तर ते आता खऱ्या सूत्रधारांपर्यंत पोचलेले आहेत. तो म्हणजे नागराज. मधीदुवा कोण होता, तो म्हणजे महिपत. सुपारी कुणाला दिली, बाबू ड्रायव्हरला दिली. सगळ्या गोष्टी त्यांनी शोधून काढलेल्या असतात. एक एक दुवा एकमेकांबरोबर जोडत सत्यापर्यंत, मूळ सूत्रधारांपर्यंत अर्जुन, सायली आणि त्यांची संपूर्ण टीम म्हणजे चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांची त्यांना मोलाची साथ लाभते आणि म्हणूनच अर्जुन त्याच्या ध्येयापर्यंत पोचतो. पण प्रेक्षकांनो, हे सगळं घडत असताना अस्मिताच्या आयुष्यामध्ये खूप जास्त उलथापालथही होत असते आणि ती फक्त सचिनमुळे. कारण सचिनवरती कर्ज आहे आणि ते कर्ज आता त्याला फेडता येत नाही आहे, म्हणून त्याने आता परदेशातून जी नोकरी होती ती सोडून वगैरे तो इंडियामध्ये परत आला आहे. अस्मिताकडून त्याला पैसे काढायचे असतात, पण आता अस्मिताला आणि संपूर्ण घराला त्याच्या अफेअरबद्दल समजतं. बरं, आता अफेअरबद्दल समजलं आहे, पण नक्की ती मुलगी कोण आहे जिच्यासाठी सचिन माझ्या बहिणीला फसवतोय, हे सत्य आता अर्जुनला शोधून काढायचं असतं. आणि ते कशासाठी, तर इथे आता सचिनचं म्हणणं काय आहे, माझी बायको श्रीमंत घरातली मुलगी आहे, तिचा एक भाऊ वकील आहे, तर तिच्या पप्पांचा बिझनेस आहे, तर एक भाऊ एवढा मोठा डॉक्टर. मग इतक्या मोठ्या श्रीमंत घरातली माझी बायको असताना त्यांच्या इथे संपत्तीचा थोडा तरी फायदा करून घ्यायला नको? म्हणजे त्याला अस्मिताकडून इनडायरेक्टली हवे तेवढे पैसे काढायचे आहेत. पण अस्मिता ही इनोसंट जरी असली तरी ती स्मार्ट आहे. जेव्हा तिला कळतं की सचिन तिला फसवतोय, ती त्याच्या इथे नात्यातून बाहेर निघायला तयार झालेली असते. तिला इथे एकटं राहणं पसंत आहे आपल्या कुटुंबाबरोबर, पण तिला एका फसवणाऱ्या माणसाबरोबर राहणं कठीण आहे. पण आता शेवटीला काय करणार, शेवटीला नवरा असल्यामुळे ती सुद्धा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करू पाहते. पण तिला इथे मिळणारी जी साथ आहे ती खंबीर आहे. तिचे आई वडील तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. 2 भाऊ, त्याचबरोबर सायली आणि पूर्णा आजी, सगळेजण तिला हातावरच्या फोड्यासारखं सांभाळत आहेत. त्यामुळे त्या फ्रॉड माणसाबरोबर राहण्याची तिला गरज वाटत नाही. एक माणूस माझं आयुष्य डिस्टर्ब करू शकत नाही, हे आता अस्मिताचं म्हणणं आहे आणि म्हणून ती त्याच्यापासून दूर राहून सुद्धा आनंदी आहे. पण सचिनला आता तिला आनंदी काही बघवत नाही आहे. त्याला 5 लाख रुपयांची गरज आहे. जेव्हा इथे साक्षी विचारते की काय झालं, तू का डिस्टर्ब आहेस, तो म्हणतो की मला अजून पैसे मिळालेले नाही आहेत आणि मला 5 लाखांची गरज आहे. ती म्हणते, सचिन, अरे माझे जर इथे अण्णा असते ना तर त्यांनी तुला 5 काय 10 लाख रुपये दिले असते रे. पण माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. तुला थोडे पैसे हवे असते तर मी दिले असते, पण 5 लाख नाही आहेत. तेव्हा सचिन म्हणतो की आता काही झालं तरीसुद्धा मला जाऊन इथे अस्मिताला कन्व्हिन्स करावंच लागेल. अस्मिला ही खात्री पटवून द्यावी लागेल की माझं तिच्यावरती अजूनही प्रेम आहे आणि तिच्याशिवाय मी अपूर्ण आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सचिन आता लपत छपत घरी येतो आणि अस्मिताला म्हणत असतो की अस्मिता, प्लीज मला माफ कर, प्लीज, आणि चल माझ्याबरोबर. हवं तर आपण आपल्या घरी जाऊया. मी तुझी व्यवस्थित काळजी घेईन आणि हवं असेल तर मी इथे तुझ्याबरोबरसुद्धा राहायला तयार आहे. तू तुझ्या कुटुंबाला सोडून माझ्याबरोबर येऊ नकोस, मी खरंच सांगतो आहे. पण प्लीज आता माझ्याबरोबर चल. मी आता सगळं काही सोडले आहे. अर्जुन म्हणतो, तुझी ती गर्लफ्रेंड आहे ना? तेव्हा सचिन म्हणतो, अरे कसली गर्लफ्रेंड आणि कसलं काय, माझी बायको आहे ना, तीच मला पुरेशी आहे आणि आता मला गर्लफ्रेंड वगैरे खरंच नाही आहे. मी कधीच ते सगळे धंदे सोडलेले आहेत. गर्लफ्रेंडसुद्धा मला सोडून गेली. माझ्याबरोबर कोण राहील सांग ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सचिन म्हणत असतो की अस्मिता, मला माफ कर, एक चान्स तर दे ना मला माझी चूक सुधारण्यासाठी, प्लीज अस्मिता म्हणत असते, अजिबात नाही.
जो माणूस एकदा चुकू शकतो, जो माणूस दोनदा चुकू शकतो, तो पुन्हा गुन्हा करणार नाही असा मी विश्वास नाही तुझ्यावरती ठेवू शकणार. माणूस एकदा चुकून चुकतो रे, पण सारखा सारखा चुकतो ना, ती चूक नसते, तो गुन्हा असतो आणि तो जाणून बुजून करत असतो, मुद्दामून करत असतो. तेव्हा आता मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवणार. सचिन म्हणतो ठीक आहे, आता चाललो मी. माझी शपथ आहे तुला, जोपर्यंत तू परत येत नाहीस ना, तोपर्यंत मी अन्नाचा एक कण, पाण्याचा एक थेंब पिणार नाही आहे. मी उपाशी राहून मरून जाईन. तेव्हा इथे सचिन असं बोलून गेल्यानंतर अस्मिताला काळजी वाटते. अस्मिता म्हणते बघितलं तुम्ही, आता हा माझ्यासाठी उपाशी राहणार आहे, स्वतःला त्रास करून घेणार आहे. म्हणजे चुकला हां, पण त्याचं गिल्टसुद्धा आता मला घ्यायचं की हा उपाशी का राहिला, माझ्यासाठी उपाशी राहिला, याचं गिल्टसुद्धा आता मीच घ्यायचं का. सायली म्हणते नका तुम्ही त्रास करून घेऊ, काही उपाशी वगैरे राहणार नाही आहे, ते खातील बरोबर. अस्मिता इथे म्हणत असते नाही गं, तो उपाशी राहिला तर त्रास मलाच होईल ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो कशावरून तो खरं बोलतोय. तो इथे तुला बोलतोय की उपाशी राहीन म्हणून, तू काय बघायला जाणार आहेस का खातोय की उपाशी आहे म्हणून. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते तू काही म्हण, पण इथे आयुष्यामध्ये माझ्या खूपच जास्त उलथापालथ झाली आहे. नक्की काय घडतंय ना ते माझं मलाच कळत नाही आहे रे अर्जुन. आणि ती आता रडायला लागते. तिला आपल्या संसाराशी, ती आता आई होणार आहे, ती प्रेग्नेंट आहे, कधीही तिची डिलिव्हरी होईल, या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये हा सचिनचा तिला त्रास. तेव्हा प्रेक्षकांनो, सचिनने आता अस्मिताला इमोशनली पूर्णपणे डिस्टर्ब केलेलं असतं, जेणेकरून ती त्याला माफ करेल आणि पुन्हा घरी बोलवेल. त्याला वाटतं की आता ह्या साक्षीकडे काही पैसा नाही आहे, जेव्हा देईल तेव्हा देईल, पण आता खरा पैसा अस्मिताकडे आहे. तिला गोड बोलून तिच्याकडून मला पैसे तरी काढता येतात. आता ही मुलगी काही मला लवकर पैसे नाही देणार. तेव्हा ती म्हणते की काय रे, काय झालं सचिन, असा गप्प गप्प का. सचिन म्हणतो नाही गं, काही नाही. ती म्हणते पैशांची जमवाजमव झाली नाही का. हे बघ, हवं तर मी तुला 1 ते 2 लाख रुपये देऊ शकते हां, पण 5 लाख रुपये इतके माझ्याकडे नाहीत. तेव्हा सचिन म्हणतो नाही नको, राहू दे, आपण नंतरला बघूया काय ते. त्यानंतर इथे अर्जुन म्हणत असतो की सायली मला काय वाटतं सांगू, हा सचिन आहे ना, तो आपल्या अस्मिताईला उगाचच आहे ना डिस्टर्ब करतोय. त्याचं अफेअर अजूनही सुरू आहे असंच मला वाटतं. तेव्हा सायली म्हणते मलाही असंच वाटतं हो, एका सुधारणाऱ्यातला नाही आहे तो माणूस. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपल्याला आता अस्मिताईला हा विश्वास द्यावा लागेल की तिला जे वाटतं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. तिला वाटते की सचिन खरोखर सुधारला आहे आणि म्हणून तो इथे माफी मागायला आला होता. पण मला माहिती आहे सचिन सुधारलेला नाही आहे, त्याची गर्लफ्रेंड आहे अजूनही, पण तरीसुद्धा त्याला अस्मिताईलासुद्धा आता त्याच्याबरोबर घेऊन तरी जायचं आहे, नाहीतर त्याचा काहीतरी नक्की स्वार्थ आहे, म्हणून तो अस्मिताईकडे परत आला होता. पण मला असं वाटतं की आपण आता सचिनचा खरा चेहरा अस्मिताईच्या समोर आणूया. तो खरोखर सुधारला असेल तर आपण त्याला सेकंड चान्स देऊ, आणि तो जर सुधारण्याचं नाटक करत असेल तर मग अस्मिताईच्या समोर त्याचा खरा चेहरा येईल आणि मग अस्मिताई कधीच त्याच्या बोलण्याचा स्वतःला त्रास करून घेणार नाही आणि ती स्वतःचा आणि फक्त बाळाचा विचार करेल. तेव्हा इथे सायली म्हणत असते की ठीक आहे, मग तुम्ही काय ठरवले. अर्जुन म्हणतो की नागराज काका खरा गुन्हेगार आहे, इथपर्यंत आपण पोचलोय. मला वाटतं आपण आता अस्मिताईकडे लक्ष देऊया. तेव्हा सचिनचा आता मी पाठलाग करणार आहे. सचिनला मी आता इथे शोधून काढणार आहे की नक्की तो आहे तरी कुठे. त्याचं मोबाईल लोकेशन आता ट्रेस केलं जातं. मोबाईल लोकेशन ज्या ठिकाणी दाखवत असतात त्या ठिकाणी आता अर्जुनला जायचं असतं. अर्जुन म्हणतो की याच एरियामध्ये सचिनचं लोकेशन दाखवत आहे, म्हणजे तो इथेच कुठेतरी आहे. इन्स्पेक्टर सावंतांची अर्जुनने मदत घेतलेली असते. सचिनचा नंबर दिलेला असतो आणि त्याचं मोबाईल लोकेशन ट्रेस करायला सांगितलेलं असतं. तेव्हा त्याचं लोकेशन आता साक्षी शिखरेच्या घराजवळचं असतं, म्हणजे जिथे आता साक्षी करंटली राहते तिथे. तेव्हा त्या बिल्डिंगच्या अवतीभोवतीच आता ते लोकेशन असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सचिन आता तिथूनच बाहेर पडतो आणि तिथून तो निघून जातो, त्याचं काम करून येतो. साक्षीसुद्धा त्याच्याबरोबर असते. तेव्हा दोघेही बाहेर जातात आणि दोघेही आता परत येतात. त्यानंतर अर्जुन तिथेच उभा असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सचिन आणि साक्षी दोघेजणं परत आल्यानंतर अर्जुन त्यांचा पाठलाग करतो. तेव्हा साक्षीची पाठ असल्यामुळे अर्जुनला तिचा चेहरा दिसत नाही आणि तेव्हा अर्जुन त्यांचा पाठलाग करत करत आता तो घरापर्यंत जातो. ज्या रूम नंबरमध्ये ते लोक गेलेले असतात
त्यांचा फ्लॅट नंबर जो असतो त्याच्यामध्ये साक्षी आणि सचिन जेव्हा जातात, अर्जुन तो फ्लॅट नंबर आता बघतो आणि पुन्हा बाहेर येतो. ती मुलगी नक्की कोण होती, तिचा शोध कसा घ्यायचा, अर्जुन वाट बघत असतो. कारण त्या मुलीला तरी आपण हे सत्य सांगूया की सचिन तिला फसवतोय. माझ्या ताईबरोबर लग्न केलं या माणसाने आणि तुलासुद्धा फसवतोय, म्हणून मी तिला तरी अलर्ट करेन आणि सचिनचा चेहरा सगळ्यांसमोर आणेन, असं अर्जुनला वाटत असतं. तेव्हा इथे डिलिव्हरी बॉय आलेला असतो. अर्जुन म्हणतो, 1 मिनिट, कुठे जातोयस तू? तेव्हा त्याने आता नंबर सांगितलेला असतो, फ्लॅट नंबर, आणि हा तोच फ्लॅट नंबर असतो जिथे सचिन त्या मुलीबरोबर राहत असतो. अर्जुन म्हणतो, हे बघ मित्रा, माझं एक छोटंसं काम आहे, तुझी डिलिव्हरी मी घेऊन जाऊ का? त्यासाठी मला तुझी टोपी आणि तुझे थोडेसे कपडे लागणार आहेत. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, मी द्यायला तयार आहे. अर्जुनच्या गाडीमध्ये नकली दाढी वगैरे असते आणि त्याचबरोबर इथे गालावरती एक छोटीशी काळ्या कलरची तो आता फोडी लावतो, म्हणजे ती मास्क लावतो. तेव्हा इथे अर्जुन ओळखू येत नसतो असा त्याने गेटअप केलेला असतो. डिलिव्हरी बॉय बनत तो आता जेवणाची डिलिव्हरी द्यायला जातो. तो मुलगा आता गाडीमध्ये अर्जुनच्या बसून राहिलेला असतो आणि अर्जुनने इथे पूर्णपणे गेटअप चेंज केलेला असतो. डिलिव्हरी बॉय तो अगदी शोभून दिसत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, चष्मा वगैरे लावल्यानंतर अर्जुनला कुणी ओळखणार नाही अशा पद्धतीचा त्याचा तो गेटअप असतो. डिलिव्हरी बॉय बनून तो इथे त्या फ्लॅटमध्ये जातो जिथे सचिन असतो. डोरबेल वाजवल्यानंतर इथे सचिन येतो आणि दरवाजा उघडतो. तेव्हा सचिन त्याच्याकडे बघतच बसतो, कारण इथे अर्जुन थोडा थोडा वेगळा दिसतच असतो. तेव्हा इथे तू डिलिव्हरी बॉय आहेस का, असं सचिन त्याला विचारतो. तेव्हा तो म्हणतो की येस, मी डिलिव्हरी बॉयच आहे. तेव्हा तो आवाज बदलून बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा तो म्हणत असतो आणि तो इंग्लिशमध्ये बोलतो की म्हणजे पेमेंट तुम्ही कॅशने करा प्लीज. तेव्हा इथे आता कॅश पेमेंट करण्यासाठी तो लगेचच साक्षीला बोलावतो. त्याच्याकडे तर काही पैसे नाहीच आहेत. तेव्हा साक्षीला तो बोलावतो की ब्युटिफुल इकडे ये म्हणून, सॅम इकडे ये. तेव्हा साक्षी येते आणि म्हणते, काय झालं डार्लिंग, आणि ती त्याला आता मिठी मारते. तेव्हा प्रेक्षकांनो, सचिन म्हणतो, अगं 1 मिनिट, तो बघ तिकडे डिलिव्हरी बॉय आपल्या इथे जेवण घेऊन आला आहे, त्याला पैसे द्यायचे आहेत ना? तेव्हा साक्षी म्हणते, मी ऑनलाईन पेमेंट करते ना. तेव्हा तो म्हणतो की कॅश पेमेंट हवं आहे. आणि तेव्हा साक्षीला बघितल्यानंतर अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तेव्हा इथे आता साक्षी त्याच्याकडे पैसे देते. तेव्हा सचिन पैसे द्यायला जातो. तो म्हणत असतो की मॅमचं नाव काय आहे, कुणाच्या नावावरती ही डिलिव्हरी होती? तेव्हा तो म्हणतो की समीरा शेखर. तेव्हा अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की साक्षी शिखरेने आपलं नाव आता बदलून समीरा शेखर केलेलं आहे. आणि तेव्हा इथे त्याला सगळ्या गोष्टी आठवायला सुरुवात होते. तेव्हा तो ओळखतो की साक्षी शिखरे जिवंत आहे, ती मेली आहे असा कांगावा महिपत शिखरेनेच केला होता आणि त्याने आपल्या मुलीला खूपच हुशारीने जेलमधून बाहेर काढले आणि सचिन तिच्या तावडीत आता सापडला आहे. सचिन हा माझ्या ताईचा नवरा आहे हे कदाचित हिला माहिती देखील असेल, पण तरीसुद्धा ही त्याला फसवते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सचिन आता अस्मिताला फसवतोय. अस्मिता ही त्याची बायको आहे हे माहिती असूनसुद्धा साक्षी त्याच्याबरोबरच राहत असते आणि ही गोष्ट अर्जुनला समजते. अर्जुन बाहेर येतो आणि त्याला आता कळतं. तरीच नागराजने जेव्हा मेलेल्या मुलीची शपथ दिली तेव्हा महिपत घाबरला आणि महिपतने नागराजचं नाव घेतलं नाही. म्हणूनच महिपत गप्प बसलाय. तो नागराजचं नाव सांगायला तयार नाही, कारण त्याने इथे साक्षी शिखरेला मारायची त्याला धमकी दिली असेल किंवा ती जिवंत असल्याचं सत्य मी पोलिसांना किंवा अर्जुनला सांगेन असा दावा केला असेल आणि म्हणून कदाचित महिपत आपल्या मुलीसाठी गप्प बसला असेल. ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे एक फायदा झालेला असतो. एक भावाचं कर्तव्य पार पाडत अर्जुनने सचिनचा पाठलाग करत घरी गेल्यानंतर साक्षी शिखरे जिवंत असल्याचं सत्यसुद्धा समोर आलेलं असतं. आणि सचिन जे काही बोलत असतो की मी तुझ्यासाठी उपाशी तापाशी राहीन, तसं त्याने काही केलेलं नसतं. बाहेरून छान असं जेवण, मटण चिकन म्हणजे छान छान जेवण ऑर्डर करून ते लोक आता खात असतात. ही गोष्ट अर्जुनने स्वतः बघितलेली असते. त्यामुळे इथे अर्जुन आता ते सत्य आपल्या बहिणीला तर सांगणारच असतो, पण खरी गुन्हेगार साक्षी शिखरे, जिने 2-2.5 वर्ष कोर्टाला, वकिलांना, सगळ्यांना मूर्खात काढलं, ती आता जिवंत असूनसुद्धा मेल्याचं नाटक करते आणि चांगली ऐशो आरामात आपलं जीवन काढते. तिला पहिली गजाआड केली पाहिजे, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिली पाहिजे. यासाठी सुद्धा अर्जुन
प्रयत्न करणार असतो आणि त्यामुळे त्याने माझ्या बहिणीला सचिनच्या तावडीतून आधी सोडवणार आणि साक्षी शिखरेला आणि सचिनला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देणार अशी शपथच जणू काही अर्जुनने घेतलेली असते.